बंद कर ना मग. कशाला फोवाडा आला तो छत्री घेऊन आता. थांबा मित्रांनो, व्हिडिओ पूर्णपणे बघून जा. हे जे तुम्ही स्टार्टिंगला बघितलं, हे व्हिडिओ आपला खूप व्हायरल होत आहे आणि तुम्ही अजून जर रील बघितली नसेल तर जाऊन बघा, आपल्या प्रोफाईलवरती आहे. मित्रांनो, या व्यक्तीने पैशाच्या बळाचा वापर करून आणि स्वतः म्हणजे आपल्या भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढे मोठे मोठे प्रॉब्लेम्स होतात. आपण 112 वरती कॉल करतो, हेल्पसाठी पोलिसांना बोलवतो, तेव्हा कुठं किती टाइम आणि पोलीस येतात आपल्याला चांगलं माहिती आणि वेळेवर येतात का नाही हे आपल्याला चांगलं माहिती. ठीक आहे, आपल्याला जेव्हा गरज असते तेव्हा. पण ह्या व्यक्तींना पैशावाला असल्यामुळं यांना अक्षरशः छोट्या किरकोळ कारणासाठी कमिशनरला फोन करून 2 पोलीसवाले मला उचलून पोलीस चौकीत घेऊन जाण्यासाठी बोलवलेले. म्हणजे जे 2 पोलीसवाले दुसरं काहीतरी काम करू शकत होते, पण त्यांना फालतू कामासाठी बोलवलंय. पूर्ण रील बघा, काय मॅटर झालंय तुम्हाला सगळं कळेल. युट्यूब चॅनलवरती आपला व्लॉग सुद्धा आहे, तो पूर्ण व्लॉग बघितल्यानंतर तुम्हाला सगळं मॅटर लक्षात येईल. तर जय शिवराय. ज्यांनी सपोर्ट दाखवला खरंच मनापासून धन्यवाद. आपली महाराष्ट्रातील जनता खरंच एकदम म्हणजे जागरूक झालीच पाहिजे. अशा गोष्टी जर तुमच्या सोबत घडत असेल तर व्हिडिओ बनवा आणि व्हायरल करा. पोलीस असू, प्रशासन असू, जागरूक राहा तर तुम्ही वाचाल. नाहीतर इथून पुढे ना, जर तुम्ही जागरूक नाही ना, तर तुम्हाला हे सिस्टम आहे ना, तुम्हाला दाबून ठेवेल आणि संपून टाकेल. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे.